उठायला उशीर झाल्यामुळे इंडियन ब्रेकफास्ट आणि इंडियन टिफिन नाकारून आम्ही चक्क इंग्लिश ब्रेकफास्ट आणि इंग्लिश टिफिन शौर्याचा टिफिन देणार आहे. तर तो शौर्याचा ॲक्च्युली फेवरेट आहे. न्यूटेला चॉकलेट ब्रेड आणि जॅम ब्रेड ते दोन्ही त्याला हवे असतात. एकच दिलं तर त्या घशाखाली उतरत नाही. आणि आज आहे आपल्या आवडत्या बाप्पाचा बड्डे, माघी गणेशोत्सव, म्हणून आज मी बनवलेत मोदक, गव्हाचे मोदक. ॲक्च्युली मला तेवढे असे जमत नाही, जमले नाही आहेत, पण ठीक आहे. आणि आजचा हा मेनू आहे माझा भजी, भाजी, मोदक आणि चपाती. तर मोदक केल्यावर बाप्पाचं खाऊन झाल्यावर पहिला माझ्या घरातला उंदीर मामा खातोय. हा छोटूसा माझा उंदीर मामा, त्याला खूप आवडतात मोदक, गव्हाचे पण आणि तांदळाचे पण. ते झाल्यावर आम्ही चाललो आहोत आता बाप्पाच्या दर्शनाला. त्याच्यामध्ये पण त्याची लुडबुड आहे. त्यालाच ठरवायचं आहे की तो काय कपडे घालणार, कुर्ता की पॅन्ट शर्ट. नंतर ही बघा केवढी मोठी लाईन आहे विरारच्या विघ्नहर्त्याला भेटण्याची. हा माझा आजचा लुक कसा वाटला नक्कीच सांगा. मी जास्त मेकअप करत नाही, मला जास्त आवडत नाही, मग मी करत नाही. पण आज मी थोडासा लुक बनवला. आणि हा आहे शौर्याचा लुक, कुर्ता. फायनली त्यांनी कुर्ता डिसाईड केला आणि त्यांनी कुर्ता घातला. हे आहेत आमचे विराटचा विघ्नहर्ता. रूप किती सुंदर आहे, भव्य दिव्य. आणि खास ह्या गोष्टीचं खास म्हणजे हा बाप्पा इथे आमच्या इथे 21 दिवस राहतात. म्हणजे माघी गणपती हे एका दिवसात 1.5 दिवसात जातात, पण हे बाप्पा 21 दिवस राहतात. आणि काय जो कोइन्सिडन्स, आम्ही गेलो होतो पाया पडायला, पण तिथेच आम्हाला आरती भेटली. तर आरतीमध्ये हे बघा, शौर्याला इथे हे आसन करून आरती करायची होती, पण ते त्याला काही जमत नव्हतं. पण त्याने आरती खूप जास्त छान एन्जॉय केली. नंतर हे आई आली होती त्याची, तर आईबरोबर मस्त पासिंग बॉल खेळणं चालू आहे आमचं मस्त. आई दिसली का आम्हाला खेळायला आठवतं, नाहीतर आम्हाला अदरवाईज कार्टून नाही तर सायकल खेळायला चल असंच असतं. दुसरा दिवस फायनली बाप्पा चालले आपल्या घरी. तर बाप्पा आमच्या बिल्डिंगमधलेच बाहेर आणून ठेवले इथे कृत्रिमरित्याच ते विसर्जित करतात. म्हणजे तलावात वगैरे न करता इथे ड्रममध्ये पाणी घेऊन थोडंसं आणि त्याला छान डेकोरेशन वगैरे करून आरती चालू आहे इथे. शौर्याला फटाक्यांचा जरा भीती वाटते आणि त्रास होतो त्याला धुरामुळे, म्हणून आम्ही घरातूनच बघत होतो. पण काय ते माझ्या एकदम म्हणजे बिल्डिंगच्या बाजूला असताना विंडोच्या बाजूलाच फटाके पडले, ते पूर्ण घरात येत होते. आणि फायनली बाप्पा चालले त्यांच्या घरी. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.